शेतकरी मित्रांनो नमस्कार। मी मुकुंद साबळे आपल्या MS गुरु ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। तर जे ऊसाचं पोषण द्रव्याचं जे काही व्यवस्थापन राहतं त्यामध्ये फॉस्फरस आपल्याला चांगल्या पद्धतीने मॅनेज करावा लागतो आणि हा त्या ऊस पिकाला चांगल्या पद्धतीने कसं ते पोषण द्रव्य आपल्याला देता येऊ शकतं, कसं ते पोषण द्रव्य जे असेल फॉस्फरस हे पोषण द्रव्य आहे हे चांगल्या पद्धतीने प्रभावी पद्धतीने मांडता येईल किंवा देता येईल, त्याचं सॉइल सोल्युशन चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजेत आणि ह्या फॉस्फरस त्या वनस्पतीमध्ये कार्यप्रणाली जी आहे ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप कशी करायची, चांगल्या पद्धतीने आपलं त्याचं जे काय कार्य असतं ते कशा पद्धतीने चालू असतं, तर ह्याच्यावरती थोडासा कटाक्ष टाकला तर त्या पानाच्या सिस्टीममध्ये पानामध्ये जे काय स्टोमा असतात आणि ग्राणा असतात तर ह्या सिस्टीममध्ये जे काय प्रकाशसंश्लेषण ह्या माध्यमातून जे घडत असतं ते अतिशय मोठ्या प्रमाणात आणि प्रभावीपणे त्या ठिकाणी प्रकाशसंश्लेषण होत असतं आणि ही फोटोसिंथेसिस प्रणाली जर बघितली तर ही फॉस्फरस ह्या एखाद्या घटकावरती अवलंबून मोठ्या प्रमाणात राहते आणि ही फॉस्फरसची जर पूर्तता जर कमी असेल किंबहुना त्या प्रकारचा डोस आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन जर करता चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध जर केलेलं नसेल तर त्या पानाची रुंदी कमी असणे, त्या ऊसाच्या कांड्याची लांबी कमी असणे, पेराची त्या जाडी कमी असणे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिसत असतात। म्हणजे ह्या त्या गोष्टीची लक्षणं असतात आणि ते प्रकाशसंश्लेषणसुद्धा त्या प्रकाशसंश्लेषणाची कार्यप्रणालीसुद्धा त्या ठिकाणी मंदावते आणि हे पोषणद्रव्य त्या ऊस पिकाला कमी मात्रेमध्ये मिळाल्यामुळं त्या ठिकाणी थोडंसं त्या वनस्पतीमध्ये हे प्रादुर्भाव दिसायला चालू होतात किंवा ही डेफिशियन्सी दिसायला चालू होते। अशावेळी शेतकरी मित्र ज्यावेळी आपण बेसल डोस असेल किंवा बेसल डोसच्या माध्यमातून आपण जी काय फर्टिलायझर वापरत असतो, जी केमिकल असतील, रासायनिक असतील, जैविक असतील, ही जी फर्टिलायझर वापरत असतो ती त्यांचं एक प्रभावी असं नियोजन आपल्याला करावं लागतं। कारण हा जमिनीमध्ये गेल्याच्यानंतर फॉस्फरस बद्ध होतो, कॉम्पॅक्ट राहतो, एकमेकाशी बाइंडिंग स्वरूपामध्ये जातो आणि त्या ऊस पिकाला चांगल्या पद्धतीनं अवेलेबल फॉर्ममध्ये जर तयार करायचा असेल, तयार व्हायचा असेल आणि त्या पिकाचं जर पोषण चांगल्या पद्धतीनं व्हायचं असेल, घडायचं असेल तर हे पोषणद्रव्य खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करावं लागतं शेतकऱ्यांना आणि हे मॅनेजमेंट जे काय पद्धत आहे, ही काय मॅनेजमेंटची जी काय सिस्टीम आहे ती शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा प्रभावीपणे त्या ठिकाणी करता येत नाही। ह्याच्या पाठीमागची काही शास्त्रीय कारणं आहेत। ही शास्त्रीय कारणांचा आधार घेऊन किंवा शास्त्रीय कारणांचा बेस पकडून आपण त्या ठिकाणी त्याचं नियोजन करू शकतो। जर आपण ही कार्यप्रणाली जर मॅनेज करायची असेल किंवा 10-26-26 सारखं जर घटक त्या ठिकाणी फॉस्फरसची मात्रा ही 26% असते, 12-32-16 असेल, ही 12-32 मधली जी काय 32% जे काय फॉस्फरस आहे हा जर चांगल्या फॉर्ममध्ये जर द्यायचा असेल तर काही सिस्टीम आपल्याला अप्लाय करावे लागतील आणि ती त्या ऊस पिकाला चांगल्या पद्धतीने द्यावे लागेल। समजा मित्र आपण जे कंपोस्ट खत टाकलेलं असतं, प्रेसमड केक सारखं असतं, कोंबडी खत असेल, गांडूळ खत असेल, ह्या सिस्टीममधून जे काय त्याच्यात जे काय न्यूट्रिशनल जी व्हॅल्यू असते ती चांगल्या पद्धतीनं त्या ऊस पिकाला अपटेक करून घ्यायची असेल तर त्या खतावरती जमिनीमध्ये गेल्याच्यानंतर हे खत जमिनीमध्ये घुसळल्याच्यानंतर त्या जमिनीमध्ये चांगला ओलावा असेल, जर व्हेंटिलेशन चांगल्या पद्धतीनं होत असेल, जमिनीची वापसा कंडिशन चांगली असेल, ऑर्गॅनिक कार्बन चांगला असेल तर ह्या सगळ्या घटकाचं प्रॉपर असं मिनरलायझेशन म्हणजेच खनिजीकरण चांगलं व्हावं लागतं आणि हे चांगलं घडून यायचं असेल तर आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरियांचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात असलं पाहिजेत किंबहुना त्याची डेफिशियन्सी असणार नाही ह्याची प्रिकॉशन शेतकरी मित्रांनी घेतली पाहिजेत आणि ही काळजी घेण्यासाठी किंबहुना ते संवर्धन चांगल्या पद्धतीने घडवून आणण्यासाठी काही कल्चर आहेत, काही ऑर्गॅनिक ॲसिड्स असतील, काही कंपोस्ट खतातून मिक्स करून देण्याच्या संदर्भामध्ये काही आपल्याला त्यावरती कटाक्ष टाकता येऊ शकतो। ज्यावेळी आपण कंपोस्ट खत टाकत असतो, शेणखत टाकत असतो त्या माध्यमातून एखादं कल्चर त्या ठिकाणी तयार करून ते त्या खतामध्ये मिक्स करून
ते जर वापरलं तर ते जमिनीमध्ये ह्या जीवाणूंचं, ह्या बॅक्टेरियांचं संवर्धन चांगल्या पद्धतीनं होतं आणि जमीन ही उपजाऊ होते, ताकदवर होते आणि त्या ठिकाणी जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन असेल किंवा जमिनीच्या जडणघडणीमध्ये जे काही खनिजे असतात त्या खनिजांचं प्रॉपर असं मिनरलायझेशन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. आणि हा एक चांगला विचार घेऊन किंवा चांगली कन्सेप्ट घेऊन आपण ह्या फॉस्फरसचं नियोजन केलं तर अतिशय त्याचे सुंदर रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. ज्या जमिनीमध्ये ज्या जमिनीचा pH कमी आहे, ज्या जमिनीचा pH जादा आहे आणि ऑर्गॅनिक कार्बनचा जो काय रेशो आहे तो सुद्धा अतिशय कमी जास्त असा आहे, अप डाऊन आहे, अशा शेतकऱ्यांनी हा ऑर्गॅनिक कार्बनसुद्धा सुधारून तो सर्वसाधारण एक 0.8च्या आसपास आणणे किंवा त्याच्यावरती जाणं ही त्या ठिकाणची एक प्रणाली झाली किंवा त्या ठिकाणची एक सिस्टीम झाली. त्या अनुषंगानं आपला pH सुद्धा मेंटेन राहत असतो. एखादं ॲसिड बेस्ड कंटेंट असलेलं मटेरियल जर रासायनिक फर्टिलायझर जर आपण मोठ्या प्रमाणात जर वापरत असाल तर जमीन आपली ताबडतोब ॲसिडिक बनत असते. ताबडतोब म्हणण्यापेक्षा 1-1.5 महिन्याच्या आत त्या जमिनीचा pH हा वरती जातो. काही घटक त्या वनस्पतीला घेण्यासाठी पोषक असं वातावरण त्या जमिनीमध्ये होत नाही. आपला एक उद्देश असतो की आपली ही जी काय फर्टिलायझर आपण द्यायला लागलेलो आहे ती फर्टिलायझर चांगल्या पद्धतीने उचल होतात किंवा नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. काही प्रणाली आपल्याकडे तशा सिस्टीम अवेलेबल पण नाहीत. तर ह्या सिस्टीम चांगल्या कंडिशनमध्ये, चांगल्या अवस्थेमध्ये आपल्या ऊस पिकानं घेतली पाहिजेत, चांगली उचल झाली पाहिजेत आणि चांगली उचल झाल्याच्या कंडिशनमध्ये आपल्या पिकाची जाडी असेल, पेराची लांबी असेल, पानाची रुंदी असेल ही चांगल्या कंडिशनला घडली पाहिजेत, झाली पाहिजेत. हा एक उद्देश ठेवून आपण हे मटेरियल टाकत असतो. पण उद्देश काय होतो बघा, उद्देश एक असतो आणि त्या जमिनीमध्ये एक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया अशी घडत असते. ज्यावेळी आपण बेसल डोस टाकत असतो त्यामध्ये झिंक सल्फेट असेल, फेरस सल्फेट असेल हे कंटेंट आपण जसं एखादं विद्यापीठ असेल किंवा एखादं कृषी अधिकारी असेल, एखाद्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला काही सांगण्यात येतं की हा डोस तुम्ही ह्या बेसल डोसच्या माध्यमातून देत चला. शेतकरी मित्र, ज्यावेळी आपण फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट ह्या फॉस्फरस घटक असलेल्या खताबरोबर देत असतो त्यावेळी काही रासायनिक अभिक्रिया हे मातीआड गेल्याच्या नंतर काही रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडत असतात आणि ह्या रासायनिक अभिक्रिया घडत असतेवेळी काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. तर काही गोष्टीकडलं आपण लक्ष देणं हे आता भविष्यामध्ये ते करावं लागणार आहे, जेणेकरून हा बद्ध फॉस्फरस आहे किंवा नॉन रिलीज फॉर्ममध्ये जो काय फॉस्फरस आपला गेलेला आहे किंवा जो पूर्वीपासून जे शेतकरी 10-15 वर्ष 20 वर्ष शेती करतायत, ऊस शेती करतायत आणि ऊस शेती करत असतेवेळी ही जी काय फर्टिलायझर आपण टाकलेली आहेत, फॉस्फरसयुक्त जी फर्टिलायझर टाकलेली आहेत त्यामधला शेतकरी मित्रांना किंवा त्या ऊस पिकाला किंवा एखादं मध्यंतरीच्या पिरियडमध्ये खोडवा काढल्याच्या नंतर जे पीक घेतलं जातं त्या पिकानं तो फॉस्फरस किती उचल केलेला आहे, आपल्या शेतामध्ये किती आहे ह्याचं जर पर्सेंटेज जर काउंट केलं आणि त्याची जर माहिती घेतली तर शेतकरी मित्रांनो हे एक थक्क करून सोडणारं एक उदाहरण आहे की आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरसचं गोडाऊन आहे. मित्रांनो, फॉस्फरसचं गोडाऊन म्हणण्याचा उद्देश अशासाठी त्या ठिकाणी 1 ते 1.5 फुटाच्या खाली हा फॉस्फरस बद्ध झालेला आहे. हा झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, कॅल्शियम, मॉलिब्डेनम ह्या खतांच्या बरोबर बाइंडिंग झालेला असतो. तो त्या कणावरचा रिलीज कधीच होत नाही. मित्रांनो, कधीच होत नाही ह्याचा अर्थ असा नाही की तो रिलीज होणारच नाही. तर रिलीज करायचा असेल तर काही गोष्टी आपल्यावर त्याच्यावरती लक्ष द्यावं लागेल, त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागेल. जे शेतकरी पाटपाण्याच्या माध्यमातून शेती करत आहेत आणि अवास्तव पाण्याचा वापर चालू आहे त्यामध्ये सुद्धा क्षाराचं प्रमाण किती आहे, एखाद्या शेतकऱ्याचं पाटपाण्याचं नियोजन असेल आणि पाटपाण्याच्या नियोजनमधनं जर करता त्या ऊस पिकाला एक 15, 20, 25 पाळ्या पाण्याच्या जर मिळत असतील आणि त्या पाण्याच्या नियोजनामध्ये अशी एक सिस्टीम घडत असेल, एक 5 ते 8 टन ह्या सगळ्या पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये पूर्ण हार्वेस्टिंग स्टेज स्टार्टपासून ज्या ठिकाणी आपण लागण करतो त्या ठिकाणपासून तुमच्या हार्वेस्टिंगपर्यंत कालावधी हा साधारण कमीत कमी मित्र
14 ते 16 महिन्याचा जातो आणि ह्या 14 ते 16 महिन्याच्या पिरियडमध्ये शेतकरी मित्र कमीत कमी 20 ते 25 पाण्याच्या पाळ्या देत असतात आणि त्या माध्यमातून हे एक क्षाराचं प्रमाण ह्या जमिनीमध्ये किती असू शकतं ते जमिनीमध्ये पाण्याचं जे काय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते ती काउंट केली आणि त्याच्यानंतर हे जे पाणी आपण अतिरिक्त दिलेलं आहे त्यामध्ये क्षाराचं प्रमाण किती राहू शकतं शेतकरी मित्र हे सुद्धा एक थक्क करून सोडणारं उदाहरण आहे। तर त्या ठिकाणी क्षाराचं जे प्रमाण राहतं किंवा जे आपण मीठ म्हणतो ते मीठ किती गेलेलं आहे बघा मित्र, कमीत कमी हे मीठ किंवा हे क्षार कमीत कमी 5 ते 8 टन जातात मित्र। समजा त्याच पाळ्या जर 30 होत असतील, एखाद्या आडसाली उत्पादनामध्ये आडसाली पीक घेतलं जातं आणि ते थोडंसं पाटपाण्यावरती चालत असेल आणि त्या पाटपाण्याच्या माध्यमातून नदीचं पाणी आपण ते जर वापरत असाल, बोरचं पाणी वापरत असाल, विहिरीचं पाणी वापरत असाल, ह्या सिस्टीममध्ये हे इतकं क्षाराचं प्रमाण त्या मातीमध्ये 1 एकर क्षेत्रामध्ये जाऊ शकतं आणि त्या ठिकाणी ही जमीन काय कंडिशनला असेल। एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं की बाबा रे तू हे 1-2 पोती मीठ टाकून दे, हे एखाद्या त्या सांगणाऱ्या माणसाला किंवा सांगणाऱ्या व्यक्तीला हा माणूस खुळा झालेला आहे ह्याचं तुम्ही ऐकू नका असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही मित्र। ते वस्तुस्थिती आहे, हा माणूस खुळा आहे असं वाटतं, पण आपण शेतकरी मित्र काय कंडिशनला आहे ह्याचा जर विचार केला, क्षाराचं प्रमाण जर काउंट केलं, त्याच ठिकाणी फॉस्फरसचं हे बद्ध फॉर्ममध्ये जो काय फॉस्फरस असतो त्याचं सुद्धा एक सॅटिस्फॅक्शन केलं तर शेतकरी मित्र हे सुद्धा उदाहरण थक्क करून सोडणारं आहे। आणि ही जर करता कारणं ह्याचं एक पर्सेंटेज किंवा त्याचा काउंट जर आपण मी तुम्हाला सांगितला तर हे सुद्धा कमीत कमी तुम्हाला पुढचे 3-4 वर्ष हा फॉस्फरस समजा काही कारणानं 100% जर रिलीज झाला तर तुम्हाला 3-4 वर्ष फॉस्फरसच टाकावं लागणार नाही, इथंपर्यंत ते आपल्या जमिनीमध्ये भरून राहिलेलं आहे। त्यामुळे ही जमीन आपली कॉम्पॅक्ट होणं, घट्ट होणं, चिबट होणं, ह्या प्रकारमध्ये चोपण होणं, क्षारपड होणं ही कारणं आता समोर येऊ लागलेली आहेत आणि ही कारणं जर आपण शोधायची झाली, त्याच्यावरती सोल्युशन काढायचं झालं, त्याच्यावरती एक मार्ग काढायचा झाला तर काही गोष्टी आपल्याला आकलन झाल्या पाहिजेत, काही गोष्टी समजल्या पाहिजेत आणि ह्या समजल्या तर आपला जो काय रिलीज फॉर्ममध्ये जो फॉस्फरस तयार होत असतो तो आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या रानामध्ये आपल्या पिकाला तो मिळू शकतो आणि त्या अनुषंगानं जे काय टनेजचं ॲव्हरेज असेल, उत्पादन असेल ते 100% मित्र वाढू शकतं आणि त्या ठिकाणी जे काय टनेजचं ॲव्हरेज वाढू शकतं हे कितीपर्यंत वाढू शकतं हे बऱ्याच सिस्टीमवरती अवलंबून राहतं। तर कमीत कमी हा साधारण एक 15 ते 20%, 15 ते 25% ज्या ठिकाणी पाटपाण्याची सिस्टीम चालू आहे त्या ठिकाणी हा फॉस्फरस रिलीज फॉर्ममध्ये कमीत कमी 15 ते 25% आसपास राहतो। समजा आपण एक 100 किलो फॉस्फरस दिलेला आहे, 100 किलो फॉस्फरस दिल्याच्यानंतर त्या जमिनीमध्ये दिलेला फॉस्फरस हा 25% उपलब्ध होतो, 75% हा स्टेबल राहतो, बद्ध राहतो, कॉम्पॅक्ट राहतो। एखाद्या फर्टिलायझर बरोबर किंवा एखाद्या मातीच्या कणावरती अधिभार असलेला जो काय झिंक सल्फेट असेल, फेरस सल्फेट असेल, कॅल्शियम असेल, हा त्या ठिकाणी त्या मॉलिक्यूलला बाइंडिंग स्वरूपामध्ये पकडतो आणि तो त्या पिकाला कधीही रिलीज फॉर्ममध्ये येऊ देत नाही। अशी ही खाली रासायनिक अभिक्रिया घडते आणि ही रासायनिक अभिक्रिया घडल्याच्या नंतर हा फॉस्फरस मित्र आपल्याला जर रिलीज करायचा असेल, काही कारणानं तो जर करता रिलीजच होत नसेल तर ह्याच्यावरती काही संशोधन झालेलं आहे का, ह्याच्यावरती काही मॅनेजमेंट करता येऊ शकतं का, आपली जमीन क्षारपड होणार नाही, आपली जमीन खारपड होणार नाही, आपल्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण असणार नाही। ज्या ठिकाणी पर्जन्यमान जास्त आहे 2000 पासून 5000 मिलीमीटरपर्यंत पाऊस पर्जन्यमान होत असतं आणि पुढे साधारण विदर्भ, मराठवाडा असेल ह्या ठिकाणचं पर्जन्यमान आपण जर काउंट केलं, ज्या ठिकाणी 200-300 मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी आपण ही जर फॉस्फरसयुक्त खतं जर अशा पद्धतीनं जर देत गेलो तर मित्र त्या ठिकाणचं जे काय पर्जन्यमान राहतं, विदर्भ, मराठवाडा ह्या ठिकाणी हीच जर सिस्टीम आपण पश्चिम महाराष्ट्रात जे वापरत असतो हीच फर्टिलायझर ती जर विदर्भामध्ये जर वापरायला लागलो तर तिकडच्या जमिनी ताबडतोब खारपड होतील, क्षारपड होतील, खराब होतील।
ह्याची कारणं जर बघायची झाली तर आपल्या इकडचं पश्चिम महाराष्ट्रातलं जे पर्जन्यमान असतं ते मोठ्या प्रमाणात असतं. पाणी हे क्षाराला घेऊन बाहेर जातं, त्यामुळं ह्या जमिनीमध्ये क्षार राहत नाहीत. आपण भाग्यवान आहोत, आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहोत. विदर्भ, मराठवाडा, सोलापूर इकडच्या भागात जर बघितलं तर ह्या जमिनीचं नियोजनसुद्धा वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं, वेगळ्या फॉर्ममध्ये द्यावे लागतात खतं, तरच ही चांगल्या सॉईल सोल्युशनपर्यंत जातात आणि ते ऊस पीक आपटेक करून घेतं. मित्र, आपल्याकडच्या जमिनी ज्या आहेत त्या पर्जन्यमान चांगलं असल्यामुळं त्या जमिनी अबाधित आहेत, चांगल्या आहेत आणि फॉस्फरस हा त्या ठिकाणी कॉम्पॅक्ट करून पकडून ठेवल्यामुळं हा आपण जो दिलेला फॉस्फरस असतो 100% फॉस्फरस दिलेला असतो त्यातला 15 ते 25% मिळतो आणि 75% किंवा 85% आसपास हा बद्ध फॉर्ममध्ये राहतो. आपलं एक टार्गेट 100 टनाचा असेल तर हा बद्ध फॉस्फरस जो आहे तो कमीत कमी आपल्याला 40 ते 45% पर्यंत नेता आला पाहिजेत, घेऊन जाता आला पाहिजेत. त्याच्यासाठी काही सिस्टीम आपल्याला अप्लाय करायला लागतील किंवा वापरायला लागतील. आणि ह्या ज्या काय कन्सेप्ट आहेत, ही जी काही शास्त्रीय कारणं आहेत, ह्या अनुषंगानं आपण ती त्या ठिकाणी त्या जमिनीत त्याचं एक ट्रीटमेंट केली पाहिजेत, ॲप्लिकेशन केलं पाहिजेत. हे फर्टिलायझरला वेगळ्या कन्सेप्टची जोड दिली पाहिजेत. आणि हे करत असतेवेळी ह्याच्यातला काही अनुभव किंवा ह्याच्यातलं काही तंत्रज्ञान हे शेतकरी मित्रांना असलं पाहिजेत, हे दिलं गेलं पाहिजेत आणि त्या अनुषंगानं आपलं उत्पादन जे काय आहे ते वाढलं पाहिजेत. अशी ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट मी आपल्यासमोर सांगणार आहे. जे काय आपण फर्टिलायझर टाकता, पहिल्या सुरुवातीला आपण बेसल डोसला समजा एक 10-26 सारखी जर ग्रेड वापरत असाल तर त्याला एक ऑर्गॅनिक चिलेशन द्या. मित्र, ऑर्गॅनिक चिलेशन कशासाठी द्यायचं मित्र? ह्याचा एक शास्त्रीय बेस आहे, शास्त्रीय कारण आहे. ऑर्गॅनिक चिलेशन केल्याच्यामुळं हे त्या जे कंटेंट आपण ऑर्गॅनिक म्हणून दिलेले आहेत ते त्या प्रत्येक कणावरती फॉस्फरस थोडा रिलीज करून त्या ठिकाणी दिला जातो आणि हा रिलीज केलेला फॉस्फरस त्या मॉलिक्यूलवरती तसा राहतो. आणि ज्यावेळी आपण हे फॉर्मेशन देतो, समजा आपण एक 10-26 असेल, त्याच्याबरोबर तुम्ही झिंक सल्फेट असेल, फेरस सल्फेट असेल, हे कंटेंट त्या ठिकाणी वापरू नका मित्र. ज्यावेळी आपण बेसल डोस देतो त्यावेळी झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट हे कंटेंट मित्र देत जाऊ नका. कारण हे जर त्याच ठिकाणी जर दिलं तर त्याचा एक वेगळा फॉर्म त्या ठिकाणी जमिनीत गेल्याच्या नंतर तयार होतो आणि तयार झाल्याच्या नंतर हे पीक आपटेक करून घ्यायला किंवा तो बद्ध फॉस्फरस, कॉम्पॅक्ट फॉस्फरस जमिनीत होण्यासाठी, जमिनीत कॉम्पॅक्ट राहण्यासाठी हे कटिबद्ध असतात. हे फॉस्फरसला अजिबात सोडत नाहीत मित्र आणि हा फॉस्फरस आपल्याला त्या ऊस पिकाला कमी मात्रेमध्ये मिळतो. जे काही जैविक मटेरियल आपण टाकलेलं आहे, जे प्रेसमड केक टाकलेलं आहे, कंपोस्ट खत टाकलेलं असेल, शेणखत टाकलेलं असेल, कोंबडी खत टाकलेलं असेल, गांडूळ खत टाकलेलं असेल, काही अखाद्य पिंडी आपण वापरत असतो, ह्याच्या माध्यमातून हे सगळं जे काय आपण मटेरियल ज्या जमिनीत टाकलेलं आहे त्याचं सुद्धा एक प्रॉपर असं मिनरलायझेशन करून, खनिजीकरण करून ते पीक, ते बॅक्टेरिया असतील, ती जमीन असेल ती त्या ऊस पिकाला फॉस्फरस रिलीज करून देण्याच्या संदर्भामध्ये काम करत असतं. आणि त्या ठिकाणी तुमची जी काय ऑर्गॅनिक म्हणजे जैविक जी काय जडणघडण मातीची असते ती सुद्धा चांगल्या स्टेजला असली पाहिजेत. चांगल्या स्टेजला म्हणजे काय, त्या बॅक्टेरियामध्ये जे काय भूसुधारक बॅक्टेरिया असायला लागतील. जमिनीमध्ये आपल्या जे काय भूसुधारक बॅक्टेरिया लागतात, ऊस पिकासाठी जे काय संवर्धित बॅक्टेरिया तयार केलेले आहेत त्याचं संवर्धनसुद्धा आपण आपल्या मातीमध्ये चांगल्या पद्धतीने केलेलं असलं पाहिजेत. जी जमीन आहे ती जमीन उपजाऊ असली पाहिजे, ताकदवर असली पाहिजेत. तरच काही उद्देश ठेवून आपण हे ज्या टार्गेटपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, ज्या टार्गेटला आपण स्पर्श करायचं आहे, जे 100 टन 150 टन जे शेतकरी टार्गेट अचीव करतात त्यांच्याकडे ही जी काय सिस्टीम आहे ही प्रत्येक शेतकऱ्यांच्यापर्यंत गेली पाहिजे, जेणेकरून हे संपूर्ण महाराष्ट्रातलं जे काय चित्र आहे, मी सर्वसाधारण संपूर्ण महाराष्ट्रातल्या कारखानदारींचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर प्रत्येक कारखान्याचं जे काय उत्पादन आहे, ऑन ॲन ॲव्हरेज जे काय सरासरी जे काय उत्पादन येतं,
कार्यक्षेत्र इतकं आहे, माझ्या कारखान्याचं 5,000, 10,000, 20,000 हेक्टर मी कारखान्यानं क्रशिंग केलेलं आहे आणि ह्या कारखान्याच्या क्रशिंग केल्याच्या नंतर 20,000 क्रशिंग केलं, 5 लाख झालं, 10 लाख झालं. हा रेशो ज्यावेळी काढतो त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन हे 22 ते 37 टनाच्या आसपास जातं. म्हणजेच आपण 40 टनाच्या वरती आपल्या महाराष्ट्रातलं उत्पादन जे आहे सरासरी ऑन ॲन ॲव्हरेज मी सांगत आहे 35 टनाच्या पुढं गेलेलं नाही, किंबहुना 40 टनाच्या पुढं गेलेलं नाही. ह्याच्या पाठीमागची शास्त्रीय कारणं जर बघायची झाली, तपासायची झाली तर ह्यामध्ये फॉस्फरस, नत्र आणि पोटॅशियम ही तिन्ही बेसिक जे काय कंटेंट आहेत हे वापरण्याची जी काय पद्धत आहे, वापरण्याचा जो काय सिस्टीमचा भाग येतो तो शेतकऱ्यांच्यामध्ये अभावानं दिसतो. किंबहुना जे शेतकरी चांगल्या दर्जाचं उत्पादन घेत आहेत, चांगल्या टनेजच्या ॲव्हरेजचं उत्पादन घेत आहेत, हे ज्ञान तिथंपर्यंतच थांबलेलं आहे, हे तळापर्यंत पोचत नाही आहे. पोचत नाही ह्याचा अर्थ असा होत नाही की त्या शेतकऱ्यांच्याकडे थोडीशी एक क्युरियासिटी झाली किंवा उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने थोडंसं प्रयत्न जर झाले आणि हे ज्ञान, हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोच करायचं जर झालं तर हे प्रभावी माध्यम मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. आणि अशा वेळी ज्यावेळी ही कन्सेप्ट ज्यावेळी शेतकऱ्यांना माहिती नसते, एखादं उदाहरण देतो मित्र, ज्यावेळी आपण हा फॉस्फरस टाकतो, आता ह्याच्या आधी ज्या काय कन्सेप्ट वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय होत होतं, जो फॉस्फरस दिलेला होता तो रिलीज का होत नव्हता, रिलीज जर व्हायचा असेल तर काही गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि त्यामध्ये एक रासायनिक अभिक्रिया जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर अशी होते, जो बेसल डोस आपण एकत्र करून देत होतो तो भेसळ झाला आणि भेसळ झाल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं बघा, जो आपण मायक्रोन्यूट्रिएंट्सची बॅग असेल, NPK असेल आणि दुय्यमची जी खतं असतील ती आपण सगळी एकत्र केली, त्याच्यासोबत त्याला जोड म्हणून काही निंबोळी पेंड असतील, काही अखाद्य पेंडी असतील, हे आपण त्याच्यामध्ये मटेरियल टाकलं. काही सिलिकॉनसारखा आता एक नवीन येऊ घातलेला घटक आहे किंवा आलेला आहे, ते शेतकरी वापरत आहेत, बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर चालू आहे. सिलिकॉनसुद्धा एक तो बेसिक आता त्या ठिकाणी एक त्या जडणघडणीमधला, ऊस उत्पादनाच्या जडणघडणीमधला एक महत्त्वाचा भाग तयार होऊ लागलेला आहे. आणि हे शेतकऱ्यांच्यापर्यंत प्रबोधनाचं माध्यम हे जे काय आहे, हे नॉलेज आहे, हे तंत्रज्ञान आहे, हे शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि हे सगळं करून ही जी खतं आहेत, ही जी काय सगळी सिस्टीम आहे, ही एकत्रीकरण करून आपण हा बेसल डोस देत होतो आणि त्या ठिकाणी हा भेसळ झाला आणि भेसळ झाल्यामुळं त्या ठिकाणी जे काय उत्पादन येत होतं, पूर्वीचं जे काय उत्पादन होतं ते सुद्धा कमी येत होतं. ह्याच्या पाठीमागची कारणं बघा मित्र, ज्या ठिकाणी आपण फॉस्फरस देत होतो त्या ठिकाणी काय घडलं, ज्या ठिकाणी आपण एकत्रीकरण करून जे आपल्याला वेगवेगळे रासायनिक घटक जे जमिनीमध्ये तयार झाले त्याच्यावरती कोणीही निष्कर्ष काढले नाहीत, विद्यापीठापर्यंत ते पोहोचले, विद्यापीठानं त्याचा प्रसार केला नाही, किंबहुना केला असेल कमी झाला, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत ते गेलंच नाही. एखाद्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार झालं, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्यापर्यंत बऱ्यापैकी गेलं असेल, पण हे तळापर्यंत गेलं नाही. अशा गोष्टी ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ऊस पट्ट्यातल्या झोनमध्ये तयार झाल्या. म्हणून ही सिस्टीम काय आहे, हे तंत्रज्ञान काय आहे, जे काय न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्या जमिनीमध्ये असायला पाहिजेत ती किती असली पाहिजेत, त्याचं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती असली पाहिजेत आणि जमिनीमध्ये त्याची जडणघडण कशी होते, रासायनिक अभिक्रिया कशी घडली जाते, हे रसायनशास्त्र आहे. जी फर्टिलायझर आपण वापरत आहोत ती वापरल्याच्या नंतर त्या जमिनीमध्ये काही ना काही रासायनिक अभिक्रिया घडत असतात. प्रत्येक शेतकरी मित्र, प्रत्येक मातीच्या कणावरती कोणता ना कोणता अधिभार असतो, तो प्लस मायनसच्या रूपानं असतो. प्रत्येक खतावरती सुद्धा तीच सिस्टीम असते आणि ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काही ना काही अभिक्रिया ह्या 100% होत असतात. ज्या ठिकाणी आपण युरिया वापरला, मी मागच्या एपिसोडमध्ये युरियावरती एक मोठासा असा व्हिडिओ तयार केला, हे तंत्रज्ञान त्या ठिकाणी सुद्धा बघा. ज्यावेळी आपण हा फॉस्फरस टाकतो त्याच्यासोबत हे झिंक सल्फेट असेल आणि फेरस सल्फेट असेल, हे जर वापरायचं असेल आणि वापरलं तर जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर हे काय होतं बघा मित्र. जे आपण फॉस्फरस वापरतो त्याचं एक संयुग आहे P2O5 सोबत त्याच्याबरोबर झिंक फॉस्फेट येतं, झिंक सल्फेट येतं. झिंक सल्फेट हे त्या ठिकाणी
ZnSO4 असं येतं, त्याच्याबरोबर पाणी देतो H2O. त्यामध्ये ही रासायनिक अभिक्रिया, ज्यांना केमिस्ट्री आहे, ज्यांना रसायनशास्त्र थोडंफार माहिती आहे, त्यांना हे पटदिशी कळून जाईल. त्या ठिकाणी एक रासायनिक अभिक्रिया अशी होते, P2O5 तयार झाला, ZnSO4 तयार झालं आणि पाणी तयार झालं. पाणी आपण पाटपाणी असेल, ड्रिप असेल, जे काय कंटेंटमध्ये दिलं, पण पाणी दिलं आणि पाणी दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी रासायनिक हे एकच ठिकाणी एक ग्लासमध्ये जर केलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल. तर ह्या ठिकाणी झिंक फॉस्फेट तयार झालं, H2SO4 तयार झालं, पाणी रिलीज झालं, लीच आउट होऊन गेलं, त्या ऊस पिकानं उचल केलं, काही थोडी पाण्याची वाफ होऊन गेली, पाणी तर गेलंच. पण मित्र, रासायनिक अभिक्रिया अशी घडली, झिंक फॉस्फेट तयार झालेला आहे, H2SO4 तयार झालेला आहे, म्हणजे H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड, झिंक फॉस्फेट, जे रॅट किलर टॅब्लेटसाठी वापरलं जातं ते औषधं तयार झालेलं आहे. त्या ऊस पिकाला ह्या सिस्टीममधलं कोणता घटक मिळाला, शेतकरी मित्र ह्याच्यावरती थोडंसं आकलन करा. आणि हे थोडंसं रसायनशास्त्र आहे, समजायला किचकट आहे, पण जे घडलं ते तुमच्यासमोर मांडलं. रॅट किलर टॅब्लेट ज्यावरती तयार होतं, ज्यावरती सल्फ्युरिक ॲसिड तयार होतं आणि ते पाणी एकतर लीच आउट होऊन जातं, एकतर त्याचं इव्हॅपरेशन होतं किंवा थोडंफार म्हणजे पिकानं आपल्या उचल केलं. राहिले 2 घटक राहिले, हे झिंक फॉस्फेट. ह्या जमिनीमध्ये आपला उद्देश फॉस्फरस देण्याचा आहे, आपला उद्देश झिंक सल्फेट देण्याचा आहे आणि उद्देश इथं सार्थकी लागला का, ह्याच्यावरती थोड्याशा कमेंट द्या मित्र. आणि ह्या कमेंट आल्याच्यानंतर पुढं भविष्यात आपल्याला हे डोस कसे द्यायचे, काय करायचे, ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. तर अशा अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया त्या जमिनीमध्ये घडत असतात प्रत्येक स्टेजला. युरिया वापरला, युरिया हे कोणत्या ना कोणत्या घटकाबरोबर काही ना काही रासायनिक अभिक्रिया घडत असते. ॲसिड बेस्ड मटेरियल झालं, तुम्ही अमोनियम सल्फेट वापरलं, त्या ठिकाणी ॲसिड बेस्ड कंटेंट झाला, त्या ठिकाणी जमिनीचा pH तुमचा 100% बिघडतो. किती वापरायचं आहे त्याला काहीतरी तारतम्य असले पाहिजेत. शेतकरी मित्र हे तारतम्य पाळत नाहीत. जर आपण युरिया द्यायचा असेल तर 30 किलो द्या, अमोनियम सल्फेट वापरायचं असेल त्याच्यासोबत 15 किलो द्या. हे 40-45 किलोचं मटेरियल आपल्याकडं ॲट अ टाईम तुम्ही देऊ शकता. ॲट अ टाईम तुम्ही जर करता 4-4, 5-5 गोणी जर करता युरिया टाकत असाल, 4-4, 5-5 पोती 10-26 सारखे जर ग्रेड वापरत असाल तर शेतकरी मित्र कुठंतरी ही सिस्टीम चुकायला लागलेली आहे. आणि चुकत असते वेळी आपला रिलीज झालेला फॉस्फरस किती आहे हा काउंट कोण करणार. जो रिलीज झालेला आहे, कॉम्पॅक्ट राहिलेला फॉस्फरस मी सांगतो, ज्या ठिकाणी ही सिस्टीम घडते, ज्या ठिकाणी ही सिस्टीम चालू असते त्याच ठिकाणी हे घडत असतं. ज्या ठिकाणी अतिरिक्त फॉस्फरस दिलेला असतो त्या ठिकाणी अतिरिक्त फॉस्फरस कॉम्पॅक्ट राहतो. ज्या ठिकाणी फॉस्फरस जेवढा रेकमेंडेशन केलेलं आहे तितकाच जर फॉस्फरस दिला त्याच्यातील सुद्धा 75% फॉस्फरस तसाच राहतो आणि 25%च उपलब्ध होतो. त्याची रिक्वायरमेंटच तेवढी असते आणि ते पीक उचल तितकंच करतं. आपलं 100 टन असेल किंवा 150 टन टार्गेट असेल, हे ॲचिव्ह करायचं आहे आपल्याला. ते चांगलं वाटतं, आपलं 150 टन आलं, आपलं 100 टन आलं. पण ज्या शेतकऱ्याचं 40 टनाचं ॲव्हरेज आहे, ज्या शेतकऱ्याचं 50 टनाचं ॲव्हरेज आहे, त्या शेतकऱ्यांना समजा जर 80 टनाच्या टार्गेटपर्यंत आपल्याला जर पोचायचं असेल तर काही ह्या कन्सेप्ट आपण सांभाळून, काही कन्सेप्ट आपल्याला त्या तंत्रज्ञानाला घेऊन त्या ऊस पिकासोबत आपण गेलं पाहिजेत किंवा त्या तंत्रज्ञानाला घेऊन त्या आपण जमिनीपर्यंत गेलं पाहिजेत. तर ही सिस्टीम आपण फॉलोअप करा. आणि ही सिस्टीम जर आपल्याला फॉलोअप करायची झाली तर काही नवीनचं जे काय तंत्रज्ञान आहे, नवीनचं जे काय संशोधन आहे, नवीनचं संशोधन काहीच नाही, जे जुनं आहे तेच आहे, पण चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या कंडिशनमध्ये किंवा चांगल्या कंटेंटची सोबत देऊन ते आपण करणार आहे. तर ही सोबत काय आहे बघा मित्र, जो नॉन रिलीजेबल फॉस्फरस आहे तो उपलब्ध फॉर्ममध्ये किंवा अवेलेबल फॉर्ममध्ये फॉस्फरस उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये काम करायचं असेल तर त्या ठिकाणी काही कंटेंट वापरले गेले पाहिजेत. जे शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संबंधित हे सगळे घडामोडी सगळ्या माहिती आहेत. जे जीवामृत केलं जातं, जीवामृतसारखा घटक जवळजवळ सरासरी वापरला जातो.
अतिशय चांगली बाब आहे। त्या ठिकाणी शेतकरी मित्रहो, हे जे काय घडत आहे, जीवामृत टाकल्याच्या नंतर ह्या जमिनीमध्ये वेगवेगळे बदल घडत असतात, जैविक बदल घडत असतात आणि हे जैविक बदल घडत असतेवेळी काही जी काय रासायनिक फर्टिलायझर आपण टाकलेली असतात ती अवेलेबल फॉर्ममध्ये चांगल्या पद्धतीने होतात। आपण जे जीवामृत करतो ते सुद्धा चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचं जर करायचं असेल, काही त्याला जोड द्यावी लागेल, काही कन्सेप्ट आपल्याला चांगल्या तंत्रज्ञानापर्यंत घेऊन जाणाऱ्या कराव्या लागतील। तर ह्या जीवामृतचा थोडासा मी अभ्यास केला आणि अभ्यासाच्या अंती हे कन्क्लुजन तयार झालं की हे जे काय जीवामृत शेतकरी मित्र तयार करताय, तर त्या ठिकाणी ते 6 दिवस तुम्ही तयार करा। 6व्या दिवशी ते अशा कंडिशनला असले पाहिजेत की त्यामध्ये PSB सारखं जे कल्चर आहे त्याचं मदर कल्चर घ्या आणि ते मदर कल्चर त्या जीवामृतमध्ये जर आपल्याला टाकायचं असेल तर हे मदर कल्चर घ्या आणि एक स्वच्छ असा एक 200 लिटरचा ड्रम करा शेतकरी मित्र। त्या ठिकाणी स्वच्छ अशासाठी ते थोडं हायजेनिक असले पाहिजेत। हायजेनिक अशासाठी त्या ठिकाणी अनावश्यक बॅक्टेरिया वाढणार नाहीत, ह्याची प्रिकॉशन म्हणून ते थोडंसं हायजेनिक असले पाहिजेत, स्वच्छ असले पाहिजेत आणि जे पाणी वापरणार आहे ते पाणी स्वच्छ असावं, बोरचं असावं, ते नदीचं असू नये किंवा कॅनॉलचं असू नये, ओढ्याचं, नाल्याचं कोणतंही पाणी तुम्ही अशुद्ध पाणी घेऊ नका, ते सर्वसाधारण स्वच्छ बोरचं पाणी असावं। ते 200 लिटर ड्रममध्ये जर आपण करणार असाल तर साधारण एक 30-40 लिटर पाणी कमी घ्या आणि ते साधारण 150-160 लिटरच्या आसपास पाणी घ्या, 170 लिटरपर्यंत चालू शकतं। पण हे त्या ठिकाणी कंटेंट तुम्ही PSB सारखं मदर कल्चर त्या ठिकाणी 1 लिटर टाकायचं आहे, 1 किलो गूळ ऑर्गॅनिक कंटेंट असलेला गूळ त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ते ढवळायचं आहे। किती दिवस? सर्वसाधारण शेतकरी मित्र हे 8 दिवस कल्चर आपण तयार करायचं आहे। क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज सकाळ संध्याकाळ तुम्ही ते ढवळत चला, जेणेकरून त्यातला जो काय गॅस असतो तो निघून गेला पाहिजे। तो थोडासा विषारी असतो मित्र आणि जो गॅस निघायला पाहिजे त्याच्यासाठी त्याची ढवळणी झाली पाहिजे। समजा काही कारणानं आपल्याला ढवळता आलं नाही तर त्याची पर्सेंटेज असते किंवा त्याची जे काय कंटेंट तयार व्हायला पाहिजेत आपल्या थिंकिंग थॉटमध्ये जे असतात, माझं इतकं झालं पाहिजे, माझा काउंट इतका झाला पाहिजे, तर तिथपर्यंत आपण पोचत नाही। ह्याच्यासाठी म्हणून ते सर्वसाधारण सकाळ संध्याकाळ ढवळणं आणि 8व्या दिवशी ते वापरणं। 8व्या दिवशी आपण काय करायचं आहे? 8व्या दिवशी आपण हे कल्चर घ्यायचं आहे। इकडे जीवामृत केलेलं आहे, हे जीवामृत 6व्या दिवशी प्रिपरेशन मेथडमध्ये असले पाहिजेत, तयार असले पाहिजेत आणि ह्या ठिकाणचं जे 5 लिटर असेल, 10 लिटर असेल ते कल्चर तुम्ही त्या जीवामृतमध्ये टाका। जीवामृतमध्ये टाकल्याच्या नंतर शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये एक प्रिकॉशन आहे, काळजी आहे, ते ज्यावेळी आपण जीवामृतमध्ये टाकतो त्यानंतर ते 48 तास त्यामध्ये तसंच ठेवायचं आहे। ते जीवामृतसुद्धा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं ढवळायचं आहे आणि 48 ते 72 तासामध्ये ते आपल्या प्लॉटमध्ये गेलं पाहिजेत। ह्या सिस्टीमची मित्र काळजी घ्या जेणेकरून ते खराब होणार नाही, कारण त्याचा काउंट इतका प्रचंड मोठा असतो। आपण जे काउंट करतो त्याच्या कितीतरी पट ते अधिक असतं आणि हे एक प्लस पॉईंट आपल्याला घेऊन जाऊ शकतो किंवा ज्या जमिनीमध्ये फॉस्फरस अनरिलीज फॉर्ममध्ये आहे किंवा त्याचं पर्सेंटेज हे कमी राहतं त्या ठिकाणी हे जीवामृतसारखं असेल किंवा हे कल्चर असेल, हे जे 8 दिवसानंतर कल्चर तयार झालेलं आहे हे सुद्धा तुम्ही पाटपाण्याच्या माध्यमातून असेल तुम्ही सोडून द्या, ड्रीप असेल व्हेंचुरीच्या माध्यमातून सोडून द्या आणि ते घटक जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर जो बद्ध आहे, पूर्वीपासून जो पडून फॉस्फरस आहे तो सुद्धा रिलीज करण्याच्या संदर्भामध्ये काम करत असतो। ह्या ठिकाणचा जीवामृतमधला सुद्धा जो काउंट असतो तो सुद्धा आणखीन वाढवला जातो आणि त्या ठिकाणी हे 72 तासाच्या आत तुम्ही ते जीवामृत वापरणं ही त्या ठिकाणची गरज असते। कारण का सांगतो मित्र, ज्यावेळी आपल्याला ते 48 ते 72 तासाच्या आत वापरायचं आहे त्याचं एक किण्वन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात चालू असते। इथं अतिशय स्लो चालू असते, तिथं मोठ्या प्रमाणात चालू असते। तुम्ही गाईचं शेण वापरले असतं, गोमूत्र वापरले असतो, डाळी वापरले असतात, त्यामुळे त्याला खाण्यासाठी भरपूर मटेरियल असतं, तिथपर्यंत ते जिवंत राहू शकतात। आणि समजा तुम्ही 6व्या दिवशी हे जे कल्चर 5-10 लिटर टाकणार आहे त्याचा काउंट इतका प्रचंड मोठा होतो की ते एकमेकाला खायला चालू करतात आणि ते 9व्या दिवशी 10व्या दिवशी खराब व्हायला चालू होतं। ह्याच्यासाठी म्हणून प्रिकॉशन म्हणून ते तुम्ही 6व्या
6व्या दिवशी त्या ठिकाणी ते कल्चर टाका. 8व्या म्हणजे 48 तासानंतर ते तुम्ही वापरलंच पाहिजेत. अशा स्टेजनं ते काम करत चला. हे झालं फॉस्फरस रिलीज करून देण्याच्या संदर्भामध्ये पहिली पायरी. शेतकरी मित्र, ज्यावेळी आपण जे खतं टाकत असतो, सेंद्रिय खतं टाकत असतो, तीसुद्धा जर डिकम्पोज झालेली नसतील, काही शेणखताच्या ज्या काय गोऱ्या असतात, जे खताचे ढीग आपण टाकत असतो, जनावरं असतील त्याच ठिकाणी ते वापरलेलं असतं, त्या ठिकाणी सुद्धा एक नॅडेप टाईप सिस्टीममध्ये आपण शेणखत तयार करून ते वापरलं तर ही सिस्टीम आणखीन फास्ट होते. ह्याची क्रयशक्ती दुप्पट वाढते, तिप्पट वाढते आणि हे देण्याची सुद्धा सिस्टीम आहे. हे शेणखतसुद्धा त्या ठिकाणी त्या शेणखतामध्ये हे जे फॉस्फरस मित्र असतं हे मोठ्या प्रमाणात असतं. ह्या कंटेंटचं सुद्धा त्याचं प्रॉपर असं मिनरलायझेशन जर झालं, व्यवस्थित जर झालं तर हे अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी फॉस्फरस रिलीज करून देण्याच्या संदर्भामध्ये होऊ शकतं. आणि असे काही घटक असतील की जे रिलीजच होत नाहीत तर ते त्या ठिकाणी 45 ते 50%, 55 ते 60%च्या आसपास हे फॉस्फरस तुम्ही कोणतेही प्रयोग करा, कोणतेही सिस्टीम अप्लाय करा, ते त्या ठिकाणी बद्ध फॉर्ममध्येच राहतात. काही ठिकाणी शेतकरी मित्र, हे ज्या ठिकाणी जमीन कॉम्पॅक्ट झालेली आहे, जमीन ज्या ठिकाणी घट्ट झालेली आहे, त्या ठिकाणी सबसॉयलरसारखा अवजार जर आपण वापरलं, सबसॉयलरसारखं जर अवजार वापरलं, ते साधारण एक 4-5 फुटाच्या आसपास तुम्ही वापरत चला आणि ते वापरल्याच्यामुळं तुमच्या जमिनीच्या खालच्या थरातील जे काय त्या जमिनीचं व्हेंटिलेशन व्हायला पाहिजेत तसं होत नाही. आपल्या जमिनीमध्ये गांडुळांची कमतरता आहे आणि कमतरता असल्यामुळे ही जमीन थोडीशी कॉम्पॅक्ट झालेली आहे. ती थोडीशी रिलीज करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी जे बॅक्टेरिया असतील ते त्या डेप्थपर्यंत जातील, खोलीपर्यंत जातील आणि त्या ठिकाणचा जो काय रिलीज फॉर्ममध्ये जो काय फॉस्फरस असतो तो रिलीज करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांचं काम चालू राहतं. आणि अशी कन्सेप्ट फॉस्फरस रिलीज करून देण्याच्या संदर्भामध्ये ह्याचासुद्धा काउंट वाढू शकतो. आणि जवळपास आपण 35 ते 40%च्या आसपास किंवा 30 ते 35%च्या आसपास हा फॉस्फरस रिलीज करून देण्याच्या संदर्भामध्ये काम करू शकतो. ह्या ज्यावेळी कन्सेप्ट आपण वापरत असतो ह्यावेळी काही सिस्टीम आपण इकडं पण बघितल्या पाहिजेत. कारण एखाद्या वॉटर सोल्युबल ग्रेडमध्ये जे शेतकरी ड्रिप इरिगेशन सिस्टीम करत असतात त्या ठिकाणी ते 1261 सारखा असतील, 0.34 सारखा असेल किंवा 1919 सारखी ग्रेड असेल हे वापरत असतात. आणि त्या ठिकाणी सुद्धा ह्या शेतकऱ्यांच्या एक डोक्यात विषय असतो की आपण हा वॉटर सोल्युबल ग्रेडमध्ये फर्टिलायझर देत आहे. फर्टिलायझर देत असतेवेळी ही सिस्टीम काय आहे बघा, जी सिस्टीम आपण फॉलोअप करायला पाहिजेत त्या सिस्टीममध्ये काही चुकीची कन्सेप्ट आली तर काय होऊ शकतं. ज्या ठिकाणी फर्टिलायझर द्यायचे आहेत, एखाद्या शेतकऱ्याचं शेड्यूल 1 दिवस आड 2 किलो 1261 द्यायचा आहे, 2 किलो 1919 द्यायचा आहे किंवा 0.34 2 किलो द्यायचं आहे. ह्या सिस्टीममध्ये काय होतं बघा, जे आपण पाण्याचं नियोजन करतो, 1 दिवस आड जर पाण्याचं नियोजन असेल तर त्या ठिकाणी तो जो फॉस्फरस द्यायचा आहे, कोणतीही ग्रेड वापरा मित्र, ते ज्यावेळी फर्टिगेशन करता, फर्टिगेशन ह्या शब्दाचा अर्थच असा आहे फर्टिलायझर विथ इरिगेशन. ही सिस्टीम त्या ठिकाणी असली पाहिजेत. प्रत्येक थेंबाबरोबर तुमचा कंटेंट गेला पाहिजेत, प्रत्येक थेंबाबरोबर ते फर्टिलायझर गेलं पाहिजेत. आणि ह्याची काळजी म्हणून तुमचा जो काय ड्रम असेल तो थोडासा 100-200 लिटरचा असा असला पाहिजेत. कारण त्या ठिकाणी त्याचं एक सोईल सोल्युशन pH हा त्या मेंटेन केला जातो आणि ते पाण्याबरोबर कॅरियर म्हणून काम करत राहतं. आणि प्रत्येक थेंबाबरोबर गेलं H2O मध्ये 2 हायड्रोजनचे आयन असतात आणि 1 ऑक्सिजनचा आयन असतो आणि हे कायमस्वरूपी त्या जमिनीला प्रत्येक थेंबाबरोबर तुमचं जात असतं. त्या अनुषंगाने जमिनीचा जो काय पोत असतो, जमिनीचा जी काय वापसा स्थिती राहते ती सुद्धा मेंटेन केली जाते. आणि त्या ठिकाणी हा फॉस्फरस जो देत असतो तो कमीत कमी शेतकरी मित्र 40 ते 45%च्या आसपास राहत असतो. म्हणून जे ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या माध्यमातून ऊस शेती करत आहेत ते ॲडव्हान्स का आहेत, पुढं का आहेत, पाटपाणी जी शेती करतात शेतकरी ते थोडे मागं का आहेत, ते 100+ का जात नाहीत, ह्याचे पाठीमागची जी काय कन्सेप्ट आहे ती हीच आहे. वॉटर जे काय आपण पाणी देतो,
पाणी दिल्याच्या नंतर त्याच्यासोबत ते कॅरियर म्हणून काही मटेरियल टाकत असतात. आपण कॅरियर म्हणून फक्त पाणीच देत असतो आणि 1 वेळा खत टाकलं, 2 वेळा खत टाकलं, 3 वेळा खत टाकलं, ही 1 ते 2, 3, 4 जास्तीत जास्त 5 वेळा आपण हे नियोजन करत असतो. पण ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या माध्यमातून हा जो फॉस्फरस आहे, नायट्रोजन आहे, पोटॅशियम आहे, हे वेगवेगळ्या कंडिशनला, वेगवेगळ्या स्टेजला, हे प्रत्येक स्टेजला आपल्याला देता येऊ शकतं आणि 1 दिवस आड, 2 दिवस आड जसं त्या शेतकऱ्यांचं शेड्यूल असेल तसं देता येऊ शकतं. पण ह्या सिस्टीममध्ये जे काय वॉटर सोल्युबल ग्रेडमधले जी काय खतं असतील, जे आपण फर्टिलायझर वापरत असतो, त्यामधला सुद्धा फॉस्फरस हा रिलीज होतो किंवा नाही ह्याच्यावरती थोडंसं कटाक्ष टाकणं गरजेचं आहे. त्याच ठिकाणी जसं तुमचं शेड्यूल ठरलेलं असतं, वॉटर सोल्युबल ग्रेडमध्ये किंवा चिलेटेड फॉर्ममधली जे काय मायक्रोन्युट्रिएंट्स आपण वापरत असतो, त्याच ठिकाणी जर आपण फॉस्फरसयुक्त जर खतं वापरत असाल, थोडंसं चुकायला लागलेलं आहे गणित. ज्यावेळी आपण ही वॉटर सोल्युबल ग्रेडमधली जी खतं वापरत असतो, त्याचवेळी तुम्ही झिंक सल्फेट असेल, कॅल्शियम असेल किंवा फेरस सल्फेट असेल, ही खतं त्यासोबत देत जाऊ नका. ज्या ठिकाणी आपण 1261 वापरायचं आहे, ज्या ठिकाणी आपण 1919 वापरायचं आहे, ज्या ठिकाणी आपण 05234 वापरत असतो, त्या ठिकाणी दुय्यमचे असतील किंवा मायक्रोचे घटक असतील, शक्यतो शेतकरी मित्र देत जाऊ नका. कारण ते त्या ठिकाणी बाइंडिंग स्वरूपामध्येच देत असतात आणि बाइंडिंग झाल्याच्यामुळं हा फॉस्फरस तुमचं जमिनीचा pH कितीही असू द्या, ऑर्गॅनिक कार्बन कितीही असू द्या, तो त्या फॉस्फरसला कॉम्पॅक्ट करून धरतो आणि हे एक कन्क्लुजन आहे, हे एक रिझल्ट आहे, हे एक शास्त्रीय आधार आहे आणि ह्या शास्त्रीय आधाराला पकडून तुम्ही हे फर्टिलायझर देत चला. जर ह्या फेरस सल्फेटचं, झिंक सल्फेटचं, कॅल्शियमचं नियोजन करायचं असेल तर त्याला एक वेगळं शेड्यूल येतं. मी एक सर्वसाधारण आपलं एक शेड्यूल तयार केलेलं आहे. मी आपल्या भविष्यामध्ये सगळीच्या सगळी अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने दिली जातात त्याच्यावरती एक लेक्चर आपल्याला असणार आहे. तर फॉस्फरसयुक्त खतं जी आहेत, ही फक्त आज फॉस्फरसचा विषय आहे म्हणून मी फॉस्फरसयुक्त खतं जी आहेत ती कशी वापरायची, आपण त्या खतांचा उपयोग चांगल्या पद्धतीने कसा होऊ शकतो आणि त्याचे रिझल्ट असतील, त्याचे सिम्पटम असतील, हे त्या पिकामध्ये आपल्याला शोधायचे असतील, तर त्याचं डिटेक्शन करायचं असेल तर हे फर्टिलायझर असतील ती चांगल्या फॉर्ममध्ये द्या. PSP सारखं कल्चर वापरायला शिका शेतकरी मित्र. एखादं जीवामृतसारखं घटक असेल 2-3 वेळा वापरा. मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं PSP सारखं कल्चर तुम्ही मल्टिप्लाय करा आणि मल्टिप्लाय केल्याच्या नंतर ते 100 लिटर 200 लिटर हा कंटेंट तुम्ही देत चला, जेणेकरून जमिनीतला बद्ध फॉस्फरस आहे तो कधी ना कधी रिलीज होतोच मित्र. पण शेतकरी मित्र, ही जी सिस्टीम आहे ह्याचा फॉलोअप आपण शेतकरी मित्रांनी कायमस्वरूपी करत राहिले पाहिजेत. आळवणी करत असते वेळी काही गोष्टी, काही क्युरी सांगतो मित्र. जे शेतकरी पाटपाण्यानं पाणी देत असतात, आपण आता लागण केलेली आहे, एक पहिलं पाणी आहे, दुसरं पाणी आहे, तिसरं पाणी आहे, काही नाही काहीतरी तुमची सिस्टीम चालू असते आणि त्या सिस्टीममध्ये आपण पाठीवरती पंप घ्यायचा आणि ते जैविक फर्टिलायझर आपण आळवणीच्या माध्यमातून द्यायचं, असं एक शेड्यूल ठरलेलं असतं. आणि हे ज्यावेळी देत असतो तर ते बॅक्टेरिया जे जमिनीमध्ये आपण सोडत असतो, एखाद्या कंपनीने सांगितलेलं असतं तुम्ही हे 1 लिटर घ्या, तुम्ही हे PSP कल्चर घ्या, 2 लिटर घ्या आणि ते तुमच्या शेताला आळवणी माध्यमातून द्या. तर माझं एक सांगणं असं आहे की ही जी काय सिस्टीम आहे ही थोडीशी चुकीची म्हणण्यापेक्षा मी त्याला सहमत नाही मित्र. कारण का सांगतो मित्र, हे जे काय जैविक फर्टिलायझर आहेत ही संपूर्ण मातीमध्ये गेली पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी तुमचा ऑर्गॅनिक घटक आहे, प्रत्येक ठिकाणी तुमचं रासायनिक घटक आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुमचं माती आहे, त्यामध्ये काही खनिजे असतात. त्या खनिजाचं सुद्धा प्रॉपर असं मिनरलायझेशन, खनिजीकरण करावं लागतं आणि त्या ठिकाणी बॅक्टेरियाचं संवर्धन चांगलं असावं लागतं. आणि चांगलं अशासाठी प्रत्येक घटकाकडून त्या ऊस पिकाला फॉस्फरस मिळाला पाहिजेत, हा एक उद्देश आहे. जर आपण पाटपाणी देत असाल, एखादा ड्रम ठेवायचा, आपण मगाशी सांगितल्या पद्धतीनं एक 200 लिटरचं कल्चर केलेलं आहे आणि ते त्या पाटपाण्याच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे. तर कसं करायचं, 80% सरीचं पाणी जाऊ द्या आणि 80% सरीचं पाणी दिल्याच्या नंतर
त्या सरीमध्ये आपल्याला आपलं 1 एकर क्षेत्र असेल तर 1 एकर क्षेत्राला हे 200 लिटर संपवायचं आहे। उद्देश तोच आहे की आपल्या रानामध्ये ते सगळीकडे स्प्रे झालं पाहिजेत, पसरलं पाहिजेत। तुम्ही रानामध्ये पंप घेऊन फिरू नका। एखादा केमिकल वापरलेला पंप असेल तो स्वच्छ धुतला जात नाही आणि त्याचा ज्यावेळी आपण ते आळवणीच्या माध्यमातून पाटपाण्याच्या सरीच्या माध्यमातून आपण देत असतो आळवणीच्या माध्यमातून, तर त्या ठिकाणी ते थोडे बॅक्टेरिया मरून जातात आणि एक समाधान, मानसिक समाधान असं राहतं की मी ही PSBची आळवणी केली, मी ॲसिटोबॅक्टरची आळवणी केली, ॲझोस्पिरिलमची आळवणी केली। वेगवेगळे घटक असतात, वेगवेगळ्या सिस्टीमने काम करत असतं। प्रत्येक कल्चर असेल, प्रत्येक तुम्ही सिस्टीम असेल ती चांगली अद्ययावत आणि तंत्रशुद्ध असली पाहिजेत, जेणेकरून आपल्याला त्याचा 100% लाभ झाला पाहिजेत, उपयोग झाला पाहिजेत। हे एक कन्सेप्ट ठेवून मी आपल्यासमोर ह्या गोष्टी घेऊन येत आहे। शेतकरी मित्रांनो, एक जाणीवपूर्वक सांगतो, माझे हे प्रत्येक व्हिडिओ अर्धा तास, 1 तास, 1.5 तासाचे असतील। कंटाळा करू नका, कारण हे माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत। प्रत्येक गोष्टीची क्युरी आहे, प्रत्येक गोष्टीची क्युरी काढत असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये क्युरी निघत असते। आपण जर प्लॉट करत असाल, ऊसाचं जर नियोजन करत असाल तर प्रत्येक वेळेला आपलं काही ना काहीतरी नियोजन चुकत राहतं आणि चुकत असलेलं नियोजन सुधारण्यासाठी आपल्याला 2-3 वर्ष जातात मित्र। तर ह्या चुका सुरुवातीला जर तुम्ही हे जर नॉलेज ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर तुम्ही जर हे तंत्रज्ञान आपल्या प्लॉटमध्ये इम्प्लिमेंटेशन त्याचा चांगल्या पद्धतीने जर करायचं असेल तर हे चांगल्या पद्धतीने तुम्ही ऐकून घ्या। प्रत्येक गोष्टला मी स्पर्श करून त्या ठिकाणी फॉस्फरस रिलीज फॉर्ममध्ये कसा येऊ शकतो ह्या गोष्टीचं तंत्रशुद्ध जसं नॉलेज आहे हे आपल्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत पोहोच करण्याचा एक सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एक प्रयत्न करत आहे। आणि हे जे काय नातं आहे आपलं शेतकऱ्यांच्या बरोबर, टेक्नॉलॉजी जी काय देवाणघेवाणीचं जे काय माध्यम मी पकडलेलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत। ह्याच्यासाठी हे माझे जे काय व्हिडिओ असतील आवडल्यास लाईक करा मित्र, सबस्क्राईब पण करत चला आणि जे आवडलेले व्हिडिओ असतील ते तुम्ही शेअर पण करत चला, जेणेकरून हे जे काय तंत्र आहे, हे रसायनशास्त्र आहे, हे थोडंसं प्रत्येक शेतकऱ्याला समजून आपल्या सर्व शेतकऱ्यांचं जे काय टनेजचं ॲव्हरेज असेल, माझा एक उद्देश असा आहे जी आपण कन्सेप्ट घेऊन येतो ती कन्सेप्ट त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत। ती कन्सेप्ट त्या शेतकऱ्यानं त्यानं आपल्या प्लॉटमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजेत, वापर केला पाहिजेत आणि वापर केल्याच्या नंतर माझ्या शेतकऱ्याचं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जे काय नॉलेज आहे ते वाढलं पाहिजेत आणि त्याच अनुषंगाने त्याचं टनेजचं ॲव्हरेज जे असेल ते सुद्धा 50+ 60+ असं झालं पाहिजेत। हे ऑन ॲन ॲव्हरेज सांगालोय। कारखानदारीमध्ये मी मगाशी सांगितल्या हिशोबाने 40 टनाच्या पुढं हे आपलं महाराष्ट्रातलं उत्पादन कधीच गेलं नाही। दत्त शिरोळसारखा कारखाना असेल 55 टनाच्या पुढं ऑन ॲन ॲव्हरेज त्या कारखान्याचं ॲव्हरेज आहे, म्हणजे त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातलं जे काय टनेजचं ॲव्हरेज येतं 55 टनाच्या पुढं आहे। आणि बाकीच्या शेतकऱ्यांचं जे काय उत्पादन जर बघितलं किंवा बाकीच्या कारखानदारीचा सगळा जर अभ्यास केला तर शेतकरी मित्र हे 37 टनाच्या पुढं गेलेलं नाही। मला एक असं आपल्यासमोर मांडायचं आहे, हे तंत्रज्ञान आहे, हे शास्त्रीय कारणं आहेत। हे शास्त्रीय कारणांचा आधार घेऊन, शास्त्रीय कारणं पकडून आपण त्याचा उपयोग आपल्या प्लॉटमध्ये केला तर ही शास्त्रीय कारणं अतिशय चांगली असतात। फक्त ही शास्त्रीय कारणं काय आहेत, मी मगाशी जसं उदाहरण सांगितलं झिंक फॉस्फेटचं, तशीच उदाहरणं प्रत्येक सिस्टीममध्ये घडत असतात। पोटॅशियम दिल्याच्या नंतर वेगवेगळे घटक रिलीज होतात, तसंच सल्फर दिलं, मॅग्नेशियम दिलं, कॅल्शियम दिलं, वेगवेगळे घटक त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रियेच्या रूपाने घडत असतात आणि अनावश्यक ज्या काय कन्सेप्ट आहेत ते त्या ठिकाणी घडत असतात। आणि ह्या सगळ्या सिस्टीममध्ये जो फॉस्फरस असतो हा त्या मुख्य पिकाचा जो काय संपूर्ण जे काय अन्नद्रव्य व्यवस्थापन येतं त्यामध्ये फॉस्फरस हा मोठ्या प्रमाणात लागतो। जसा नत्र लागतो तसा हा फॉस्फरस लागतो आणि ह्या फॉस्फरसचं जे काय काउंट असतो आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने वाढलं पाहिजेत, आपलं ऊस पीक चांगलं आलं पाहिजेत, हा उद्देश ठेवून मी ह्या फॉस्फरसवरती थोडंसं चिंतन केलं, मंथन केलं आणि आपल्यासमोर थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला। आणि हे तंत्रज्ञान तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यापर्यंत ते शेअर पण करत चला। ट्रान्समिशन ही ह्या तंत्रज्ञानाचा एक भाग आहे, ते शेअर करायला शिका आणि शेअर केल्याच्या नंतर
ह्याचं इम्प्लिमेंटेशन पण आपल्या प्लॉटमध्ये करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.